भगूर नगर परिषद निवडणुकीसाठी किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. सकाळी 9 वाजता प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 वेळेस ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं मतदान कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. सहाय्यक निवडणूक अधीक्षक सचिन पटेल टीमनं त्वरित मशीन सुरू केले. दिवसभरात भगूर नगर परिषद निवडणुकीचे एकूण 73.28% मतदान झाले. शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 प्रभागात एकूण 12,255 मतदार होते. त्यापैकी 8,981 मतदारांनी हक्क बजावला. पुरुष 4,441 तर महिलांचं मतदान 4,540 याप्रमाणे झालंय. शहरात आणि प्रत्येक भागात पोलीस बंदोबस्त चोख होता. दुपारी 2 वाजेपर्यंत 35% मतदान झालं तर दुपारी 2 नंतर मतदानाची टक्केवारी वाढली. भगूर नगर अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अनिता विजय करंजकर आणि भाजपा, मनसे, उद्धव सेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट या 4 पक्षांच्या युतीच्या उमेदवार प्रेरणा विशाल बलकवडे यांच्यात काट्याची लढत झाली. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांच्या वतीने आमदार सरोज अहिरे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण केला आणि भगूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती करून मतदानाच्या दिवशी तळ ठोकून मतदान करून घेतलंय. जिल्हा पातळीवर आमदार सरोज अहिरे विरुद्ध उपनेते विजय करंजकर तर स्थानिक पातळीवर अनिता करंजकर विरुद्ध प्रेरणा बलकवडे अशी लढत झाली. त्यांचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. तसेच मतदान दुपारी 2 वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले. सकाळी 11:30 पर्यंत 20% मतदान झाले. सकाळी थंडीमुळे पहिले 1.5 तास धीम्या गतीनं मतदान झाले. 10 वाजेनंतर टक्का वाढला. शेवटी शांततेत मतदान पार पडले. रोखोक पोलीस ठाण्यासाठी संपादक विलास डी भालेराव, भगूर, नाशिक.